आम्हाला सांगितलं होतं तुम्ही मला निवडून द्या भरघोस मतानं, येईल त्या 3 महिन्यात तुमचे सगळे कामं मार्गी लावतो. काय की 3 महिन्यात काय नाही. आज 13 महिने झाली तरी अजून काम नाही. 3 महिन्याचा विषय सोडून द्या. त्याच्यामुळं आता तरुण पिढी विकास कामाला भर देऊन धनुष्यबाण आणि कमळाव चिन्ह या बटन दाबून प्रचंड बहुमताने सगळ्याला विजय करणार. आणि आमच्या गावात 2 डेपे दिले ते सध्या काम करायला आधी 2 डेपे ते बरं पहिली सभा आहे तर 2 डेपे आधी दिले ते गावात. म्हणजे एवढं बापूचं काम आहे. आधी 2 गावात डेपे दिले त्या आणि रस्त्यात काम करून द्यायचं बापून आश्वासन दिलेलं आहे. आता खटकाळे हे यांचं घरानं काम उसरोपाचे काम करण्याजोगा आहे. जनतेला सांगोल तालुक्याला दाखवून दिलं विकास काय असतो. 55 वर्षात बिल्डिंग कधी झाल्या नव्हत्या, ते बापून केल्या. तहसील ऑफिस झालं नव्हतं, ते केलं. गेस्ट हाऊस झालं नव्हतं, ते केलं. वाड्या वस्त्यावरती रस्ते नव्हते, रस्ते सुद्धा केलेत. एवढं बापूजी अजून खूप काम आहेत, बापूजी काम आहेत. या कामावरती बापू येणाऱ्या विधानसभेला 2029ला 100% गोडशेवाडीतून 1000 मतं लीडनं येणार आहे. आमचा वाटेची प्रॉब्लेम बहुत होता. आम्हाला निकायने आश्वासन दिलं, आम्ही शकप पक्षाने निकाय आश्वासन दिलं, वाट करतो हे करतो तुम्हाला सगळं करून देतो 2-3 महिन्यात. जसं निवडून आल्यापासून आज फोन सुद्धा उचलत नाही. शहाजी बापूच्या मागे गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याशिवाय रस्ते, पाणी, वीज, घरकुल हे त्यांच्याशिवाय मिळतात. याचं कारण असं की महायुतीमध्ये सरकारमध्ये शहाजी बापू हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. योगेश खटकाळे हा कामाचा माणूस आहे, हे लोकांनी ओळखून घ्यावं. आणि येणाऱ्या इलेक्शनला येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण आणि कमळावरती बटन दाबून योगेश दादांच्या आईला प्रचंड बहुमताने विजय करावा एवढंच सांगतो. 100%च्या काम पण आता इथून पुढे होणार नाही. 13 महिन्यात काम दाखवा फक्त. एकही काम केलेलं नाही. आश्वासन तिकडे दाखवा. हे निवडून आल्यानंतर स्लॅब टाकून देतो बोलले, पण त्याचं काम झालेलं नाही. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आता सांगोल तालुक्यामध्ये असलेली अतिशय महत्वाची जिल्हा परिषद अर्थात कडलाची जिल्हा परिषद, त्या कडला जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणारं गोडसेवाडी या गावामध्ये मी सध्याला आलो आहे. तर कडलाचे राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. तर कोण येणार आणि कोण पडणार याची चर्चा करतो या गटामध्ये रंगतदार होत असताना आता सध्याला या ठिकाणी शोभाताई खटकाळे याकडे शिवसेनेकडून उमेदवार आहेत आणि आणि दीपक आबा पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्याकरता सांगोला विकास आघाडीकडून संगीताताई मशिंदे याकरता या मैदानात आहेत आणि इतर अपक्ष उमेदवार देखील या रणांगणात आहेत. ती खरं राजकीय परिस्थिती असली तरी पण या भागातले लोक कोणाच्या मागणार हे देखील बघणं महत्वाचं आहे. ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावरती फिरते हे देखील बघणं महत्वाचं आहे. गेल्या वेळी ज्यांच्या हातामध्ये ही जिल्हा परिषद होती त्यांनी काय कामं केली हे देखील लोकांकडून जाणून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यासोबत लोक शहाजी बापू पाटील यांच्या जर कामाला पसंती देत असतील तरच लोक त्या ठिकाणी योगेश खटकाळे यांना पसंती देणार आहेत. त्यासोबत लोक बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबांच्या कामाला पसंती देत असतील तरच लोक त्या ठिकाणी संगीता शिंदे यांना पसंती देणार आहेत. हे सगळं गणित असलं तरी पण नेमकी गोडसेवाडीत लोक कोणाच्या मागणार हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे. काय लोक आहेत ते काय तरुण मित्र त्यांच्यासोबत जाऊया, संवाद साधूया. नेमकी निवडणूक काय चालली कोणत्या प्रश्नावरती फिरते जाणून घेऊया. आता नमस्ते. नमस्ते. काय नाव? विशाल गोडसे. गोडसे म्हणजे गोडसेमुळे गोडसेवाडी नाव पडलं. गोडसे. सगळे गोडसे. बरं, काय तरुण पोरांचं हे आता जिल्हा परिषद निवडणूक लागली सध्याला, तरुण पोरांचं म्हणणं काय आहे? जिल्हा परिषद निवडणूक सध्या कोणत्या प्रश्नावरती फिरते? तरुणपणाचं म्हणणं आहे धनुष्यबाण आणि कमळ. कारण आतापर्यंत जे लोकांनी कामं केलेली नाहीत त्याच्यावरती तरुण मुलांचा एवढा रोष आहे की आज या सभेतनं सगळ्या सांगोल तालुक्याला समजल आणि जिल्हा परिषदेत सगळ्या लोकांना समजल की ह्या गोडशेवाडीतून किती रोष आहे कामं न केल्यामुळं. किती लोकसंख्या गोडशेवाडीची 1427 लोकसंख्या आहे. काय झालं आजपर्यंत गोडसेवाडी कसं मत केलं? आजपर्यंत शेकाप हा बालेकिल्ला ठरवला जात होता गोडशेवाडी. हो, ह्याच्यानंतर गेल्या विधानसभेला शेकाप सुद्धा लीड होतं, पण आता इथून पुढे बापूंचं धनुष्यबाण आणि योगेशदादा खटकाळे गोडशेवाडीतून लीडच राहतील हे तरुण पिढीनं. कारण योगेशदादांनी गेल्या महिन्यापासून गोडशेवाडी असू द्या, देवळेमाळा असू द्या, आदलिंगमाळा असू द्या आणि कमलापूर असू द्या काम डेपे बाकडे परत रस्ते काम भरपूर केलेले आहेत. त्याच्यामुळं आता गोडशेवाडी कमलापूर हे गाव धनुष्यबाण आणि कमळाला लीड जाणार आहे यावेळेस. शेकाप काय काम केलं नाही म्हणताय तुम्ही? आजपर्यंत त्याला लीड का देत आले? एक लोकांची भावना होती, एक प्रेम होतं त्या गोष्टीवरती. लोक त्या प्रेमाच्या भावनेत जाऊन शेकापवरती बटन दाबत होते, परंतु आता ह्या गोष्टी होणार नाही त्या. आणि इथून पुढे लोकांनी धनुष्यबाण आणि विकास कामावरती मतदान करावं एवढंच सांगतोय मी.
शहाजी बापूचा पराभव हा गोडसेवाडीचं नुकसान किंवा सांगोला तालुक्यात नुकसान वाटतंय का? 100% एक चूक झाली आमच्या हातातून की गेल्या वेळेस आता गेलेली विधानसभेला शेकापला मतदान केलं ही चूक झाली. आम्ही शेकापसाठी बूथ बंद पाडलं होतं पण त्या बूथ बंद पाडून भांडणं सुद्धा केली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कुठं कामं सुद्धा केलेली नाहीत. त्याच्यामुळे आता तरुण पिढी सगळी बापूकडे वळालेली आहे. तुमचं मतदान शेकापला येतं गेल्या वेळेस 100% शेकापला पण आता इथून पुढे होणार नाही. मतदान शेकापला होतं आता काय तुमचं 2.5 वर्ष परत पडा 1.5 वर्षात 13 महिन्यात काम दाखवा फक्त एकही काम केलेलं नाही. आश्वासन तिकडे दाखवा. हे निवडून आल्यानंतर स्लॅब टाकून देतो बोलले पण त्याचं काम झालेलं नाही. बाकी कोणी केले हे BC जे पैसे आहेत त्यातून गावकऱ्यांनी उभा केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय सुद्धा नाही. निधी हा कुठे सुद्धा दिलेला नाही आतापर्यंत. त्यांनी गृहीत धरलं होतं की आम्ही जे सांगत ते हे करतील पण आता ते होणार नाही. पण नवीन आमदार आहेत आता कुठं झाड लावलंय ते रान पेरलंय आता नंतर हे फळ पिकाला औषध लागली त्यांना ह्याचा विषय नंतरचा आहे. पण त्यांना आज नवीन आहेत आता 1.5 वर्ष झाले आमदार म्हणून अजून निधीला टाइम लागेल ना शिकायला. मग 2-3 महिन्याचं आश्वासन द्यायला नको होते निवडून येतात. काय सांगितलं आम्हाला सांगितलं होतं तुम्ही मला निवडून द्या भरघोस मतानं येईल त्या 3 महिन्यात तुमचे सगळे कामं मार्गी लावतो. काय की 3 महिन्यात काय नाही आज 13 महिने झाले तरी अजून काम नाही. 3 महिन्याचा विषय सोडून द्या. त्याच्यामुळं आता तरुण पिढी विकास कामाला भर देऊन धनुष्यबाण आणि कमळाव चिन्ह या बटन दाबून प्रचंड बहुमताने सगळ्याला विजय करणार आहे. शहाजी बापू ज्यावेळेस 2019 निवडून आले त्यावेळेस त्यांनी पण सुरुवातीला 2.5 वर्षामध्ये काय काम केली शकते त्यावेळेस वर्ण निधी देत होते पण ठराविक निधी दिला होता. पण बापू ज्यावेळेस उठाव केला पण लोकांना नाराज झाली होती पण बापून त्या नाराजगी दूर केली आणि जनतेला सांगोला तालुक्याला दाखवून दिलं विकास काय असतो. 55 वर्षात बिल्डिंग कधी झाल्या नव्हत्या ते बापून केल्या. तहसील ऑफिस झालं नव्हतं ते केलं. गेस्ट हाऊस झालं नव्हतं ते केलं. वाड्या वस्त्यावरती रस्ते नव्हते रस्ते सुद्धा केलेत. एवढं बापूजी अजून खूप बापूजी काम आहेत. या कामावरती बापू येणाऱ्या विधानसभेला 2029 ला 100% घोडशेवाडीतून 1000 मतं लीडनं येणार आहेत. जातीचं राजकारण किती चालतंय या भागामध्ये? जातीचं 0% राजकारण आहे. कमलापुरात जर गेलं तर 100% जात चालेल पण घोडशेवाडी एकमेव असं गाव आहे ते कोणाला जातीत धरत नाही. सगळ्याला समान धरून चालते. पण कमलापूर ग्रामपंचायत मध्ये फक्त जातीवर तर राजकारण केलं जात आहे. योगेश खटकाळे काय प्रतिक्रिया आहे? योगेश खटकाळे हा तरुण पिढीचं मार्गदर्शन आहे. योगेश खटकाळे हा कामाचा माणूस आहे. हे लोकांनी ओळखून घ्यावं आणि येणाऱ्या इलेक्शनला येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण आणि कमळावरती बटन दाबून योगेश दादांच्या आईला प्रचंड बहुमताने विजय करावा एवढंच सांगतो. कामाच्या विश्वासावरती लोकांचे खरंतर योगेश खटकाळेची या भागामध्ये लोकांमध्ये क्रेज वाढली आपल्या चित्र बघायला मिळते. खरंतर योगेश खटकाळेंनी गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये कामाला सुरुवात केल्यामुळं खरंतर हे चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. अजून खरंतर काय काका आहेत आमचे काका काय म्हणते बघू. ही निवडणूक सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे कारण ग्रामीण भागातले प्रश्न सोडणारी निवडणूक आहे. नमस्कार हो. नमस्कार. काय ना मी सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीरंग यशवंत गोडसे. कुठल्याही प्रकारे सुशिक्षित माणसाची पण मतं अतिशय महत्वाची असते. हो. तर विचार करून माणूस या भागामध्ये मतदान देतोय. काय आजपर्यंत राजकारण चांगलं बघताय. एखादी सत्ता होते एक झेंडा होता या भागामध्ये बरं शहाजीबाबू पाटील आले कसं बघताय दोघांची तुलना कशी करताय आता बाबासाहेब देशमुख आले. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने मी देतो. बाबासाहेबांनी काम चांगलं केलं तो काळ वेगळा होता. आता परिस्थिती बदललेली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार जनता बदलत्या प्रवाहात वाहत आहे. याचं कारण असं वरती नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हे सरकार मजबूत आहे आणि या मजबूत सरकारमधून लहान जन्मलेल्या बालकापासून ते वृद्ध झालेल्या माणसापर्यंत सर्व सोयी या वरच्या आणि खालच्या म्हणजे महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या लोकांनी दिलेल्या आहेत. बरं लोकांपर्यंत पोहोचले ग्रामीण भागातील सगळ्या सोयी सुविधा लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागत असतो. विकास एका रात्रीत एका दिवसात होत नसतो. आता 75 वर्ष झाली परंतु अजून विकास ग्रामीण भागामध्ये पोहोचायला आपणच जबाबदार आहोत. सरकारी ज्या योजना आहेत या तळागाळातील लोकांना माहिती करून देणं समजावून सांगणं तिथपर्यंत लाभ पोहोचवणं हे सर्व आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काम नाही. राजकारणी माणसाबरोबर इतर लोकांनी सुद्धा
या जाणीवा लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. शहाजी बापूंच्या कामाबद्दल काय प्रतिक्रिया? शहाजी बापूंच्या कामाबद्दल 2019 नंतर कामं काय केली? शहाजी बापूंनी या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडलेला नाही, म्हणजे निधीचा पाऊस पडलेला आहे. हा. मी 33 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड जिल्हा रायगड येथे होतो. आताचे तिथले आमदार भरत शेठ गोगावले आहेत, पणन व रोजगार मंत्री. त्या मतदारसंघापेक्षा शहाजी बापूने आमच्या सांगोला मतदारसंघामध्ये निधी खेचून आणलेला आहे. निधी आणलाय कागदावर कागदार नाही. विरोधी त्यांची तोंड आपण आवरत नसतो, सत्ताधाऱ्यांची आश्वासनं आपण पाळत नसतो, परंतु बापूंनी बरीचशी कामं केलेली आहेत, हे नाकारता येणार नाही. काय केली गावामध्ये काम तुमच्या गावामध्ये सांगा? गोडशेवाडीमध्ये आमच्या गोडशेवाडीमध्ये त्याचं कारण सांगतो. गोडशेवाडी ही बापूंच्या मागे जात नव्हती. यावेळेस 70% परिवर्तन गोडशेवाडीमध्ये झालेलं आहे. काय कारण? 1.5 वर्ष तुम्ही आता इथले रस्ते दाखवा, परिस्थिती दाखवा, काही विकास नाही. बालवाडी प्राथमिक शाळा हे काय सरकार मार्फत देतच असतात, परंतु जो भरीव निधी आहे, भरीव निधी मात्र या गोडशेवाडीला मिळाला नाही. आता जिल्हा परिषद कडलाच गटाचं शहाजी बापूंनी जे पुस्तक काढलेलं आहे, त्यांचा लेखाजोखा, त्याच्यामध्ये गोडशेवाडीला काही लाखच दिलेले आहेत. बाकी 52-54 कोटी रुपये आजऱ्याला दिलेले आहेत. कडलाला 37-38 लाख रुपये दिलेले आहेत, परंतु आमचं गाव त्यांच्या मागे जात नव्हतं. यावेळेस तरुणांनी अशा प्रकारे जम बसवलेला आहे की शहाजी बापूच्या मागे गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्याशिवाय रस्ते, पाणी, वीज, घरकुल हे त्यांच्याशिवाय मिळतात. याचं कारण असं की महायुतीमध्ये सरकारमध्ये शहाजी बापू हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यांच्याशिवाय योजना राबवल्या जात नाहीत. बाबासाहेब हे सुद्धा जरी आमदार असले तरी त्यांच्या योजना यायला बऱ्याच अडचणी आहेत. सरकार निधी देत न देत आम्हाला माहित नाही वरती काय चाललेलं आहे, परंतु बापूकडे गेलं तर आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी. आमची जी कामं आहेत आम्ही त्यांच्या पुढे मांडलेली आहेत. ही कामं करून देण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. नुकत्याच या ठिकाणी MSCBच्या डेपो हे सगळे बापूंची कामं असली तर जिल्हा परिषदेचे उमेदवार शोभाताई खटकाळे करतील काम ते? शोभाताई खटकाळे हे यांचं घराणं काम उत्पादक स्वरूपाचे काम करण्याजोगा आहे. त्याचप्रमाणे ज्या पंचायत समिती गणातील उमेदवार आहेत भडंगे, त्या सुद्धा काम करणाऱ्या आहेत. कामाची संधी दिल्याशिवाय काम किती करतात हे तुम्हाला कसं कळणार? आणि त्यांना जी संधी दिलेली आहे या संधीचं सोनं शोभाताई खटकाळे आणि या शीतलताई भडंगे करून देऊन दाखवतील, याच्यातील मात्र शंका नाही. आणि गोडशेवाडीच्या या गणातील निवडणूक आमच्या गोडशेवाडीच्या तरुणाने हातात घेतलेली आहे. त्यामुळे बापूंना इथं प्रचंड लीड मिळणार आहे हे मी खात्रीशीरित्या सांगतो. नमस्कार, नाव सांगा. माझं नाव महेश सिद्धेश्वर देवळे. कुठं राहता? मी देवळमाळ्यात राहतो. आमचा वाटेची प्रॉब्लेम बहुत मोठा होता. आम्हाला निकायने आश्वासन दिलं, आम्ही शकप पक्षाने निकाय आश्वासन दिलं, वाट करतो, हे करतो, तुम्हाला सगळं करून देतो 2-3 महिन्यात. जसं निवडून आल्यापासून आमचं ग्रामपंचायत वाले फोन सुद्धा उचलत नाही. जे कार्यकर्ते खेळाल ते सभा गेला ते फोन सुद्धा उचलत नाहीत. आम्ही पाऊस हे झाला का, चिखल वगैरे झाला का फोन केला तर फोन सुद्धा उचलत नाही. हा, वाट नाही. आम्ही योगेश दादाला एक फोन केला, योगेश दादा दुसऱ्या दिवशी उद्यापासून आता काम चालू करतो म्हणलेत. हा, त्यांच्यावर विश्वास आहे का? त्यांच्या विश्वास आम्ही जसं आम्ही माझं मतदान आल्यापासून मी शहाजी बापूंलाच मतदान करतो. हा, योगेश खटकाळे काय विश्वास ठेवा? हे प्रमुख आश्वासन गेले. आमचा बापू विश्वास असल्यामुळे योगेश दादा काम करणार आम्हाला 100% गॅरंटी. हा, जसं मतदान आल्यापासून मी शहाजी बापूंलाच मतदान करतो. वाट म्हणजे आता 1.5 वर्ष झाले आमदार होऊन, अजून पुढे करतील. जसं आमदार झाल्यापासून एकदा सुद्धा आलं नाही.
हा हा त्यामुळं अवघड आहे इथं. अवघड म्हणजे आता आम्ही 100% बापूच्या माग आणि आम्ही कायम बापूच्याच माग आहे. बापूच्या पाठीमागे आहे. हा आम्ही कायम हे आम्हाला निकी मोकळे आश्वासन देते ते असं करा तसं करा आम्ही तुम्हाला रस्ता करून देतो हे करून देतो हे काही सुद्धा करून देत नाही. ठीक आहे परिस्थिती काय म्हणते? हो, नमस्ते. नमस्ते. निखिल गुडसे. गोडसे काय करता काम? हा काम काय करता? काम काय आपलं इलेक्ट्रिकचं काम असतं. बर काय तरुण पोरं कुठे आहेत? जिल्हा परिषदला काय केलंय? काय विचार आहे? पोरं सध्या शिवसेने म्हणून हा? हा कशासाठी? शिवसेने सध्या सगळीकडे गावोगावी विकास चालू झाला आहे. जागोजागी डीपी जागोजागी कोणाची काय पिण्या पाण्याचे प्रॉब्लेम कोणाचे कशाचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह करत आहे. त्यामुळे त्याच्या पाठीमागे आहे. भरपूर लोक भरपूर मतदान शिवसेना ही मतदान निवडून आलेली दिसेल गोडशेवाडी. ठीक आहे. भरपूर मतदान करता शिवसेनेला होईल अशी कथा चर्चा बघायला मिळते. अजून काय जुनी जाणती माणसं आहेत आमच्या सोबत कारण ही निवडणूक सगळ्यांसाठीच करते महत्वाची आहे. या भागातली प्रश्न सोडणारी निवडणूक आहे. बाबा इथे काय म्हणते राम राम बोला की. राम राम म्हणले राम राम राम. तिथं कसं काय सभा ऐकायला आहे? हा? सभा ऐकायला हा कुणाची आहे? कुणाची सभा आहे? आता शहाजी बापूजी. शहाजी बापूजी कामाचा माणूस आहे. हा बापू कामाचा माणूस आहे का? बापू कामाचा माणूस आहे म्हणलं. आहे की हा काय काम करतो? काय काम करतो? आता 5 तारखेला पाणी देणार आहे नळाचं. बर काय ते पाणी काय बाबासाहेब देशमुख आणले म्हणजे बाबासाहेब देशमुख पाणी आणले म्हणते. आता दोघांनी मिळून आणलंय का एकट्यानं आणले आता कोणाला म्हणतेत म्हणून मी म्हणतोय. असं आहे हा बापू काम दिसतं इकडं. हा बापूंचं काम दिसतं इकडं. हा ठीक आहे एकच प्रतिक्रिया पाहिजे. सरळ काम करू. नमस्ते. नमस्ते. ऐकू येते चांगलं? येतोय. बर काय चर्चा जिल्हा परिषदला काय होईल इकडं? जिल्हा परिषद धनुष्यबाणाचा आहे. नशिबान का? धनुष्यबाण काम करते. हा. आणि हे शेकापचं काय काम अजून दिसत नाही. हळूहळू करतील की? केलं तर बी आता काय आम्हाला तर काय दिसलं नाही. करतील आता आमदार झाले तर 1.5 वर्ष झालं अजून लय टाइम आहे. असलं तर बी काय आहे. हा चालत नाही इकडं. नाही आता धनुष्यबाण बर तुम्ही आधीपासून धनुष्यबाणाकडे? नाही नाही हा मग कधी आला धनुष्यबाणाकडे तुम्ही? आता आलोय. हा म्हणजे त्या नातूला एकटं सोडताय बाबासाहेबांना? बाबासाहेब देशमुखला एकटं सोडताय? एकटं सोडायची काय कारण नाही हो. हा आता काय आहे कुठं? हा अवघड आहे. काय ठीक आहे ही करतं परिस्थिती या गावामध्ये काय म्हणतात काय? हो नमस्ते. नमस्कार. खरं तर ही जिल्हा परिषद निवडणूक सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. इथं काय चाललंय एकूण विचार करत असताना लोक या ठिकाणी शिवसेनेचं नाव घ्यायला येते पण हीच लोक गेल्या वेळेस त्यांनी शेकापला मतदान केलं होतं. असं काय परिवर्तन झालं तिथे हे गाव पूर्ण आधी शेकापचं होतं. हा ह्या वर्षीच बापूची पहिली सभा आहे इथं. बर हा पहिली सभा गोडशेवाडीत आहे. हम्म. बापूचं असं काम आहे की 5 वर्षात ते पहिलं निवडून आलं बापू. हम्म. पाऊस एवढा झाला त्याच्या आशीर्वादानं अजून वला दुष्काळ आहे आमच्या भागात. हा हा अजून आमच्या रानात सुद्धा पाणी एवढं आहे. कॅनलचं पाणी येणार आहे. कॅनलचं पाणी आता आलेलंच आहे सध्या. आणि आमच्या गावात 2 डेपे दिले ते सध्या काम करायला आधी 2 डेपे ते बरं पहिली सभा आहे तर 2 डेपे आधी दिले ते गावात. हा म्हणजे एवढं बापूचं काम आहे. आधी 2 गावात डेपे दिले त्या आणि रस्त्याचं काम करून द्यायचं बापून आश्वासन दिलेलं आहे आता निवडून आल्यानंतरही. पण असं का तुम्ही आधी शेकापची माणसं पूर्ण शेकाप संपवत आहे या भागात तुम्ही सगळे? नाही काम आपल्याला कामाच मतलब आहे. हा शेकापचं काय नाही कामाची मतलब आहे आपली. बर त्यामुळं काम महत्वाचं आहे आपल्याला. आता बापू आमदार नाही आमदार बाबासाहेब देशमुख आहे ते करतील काम नाही या भागात? नाही आपण त्यांच्याविषयी काय बोलत नाही पण बापूचं काम चांगलं आहे. 5 वर्षात काम एवढी बापून केली ती म्हणजे काम असल्याशिवाय एवढे जनता गोळा होत नाही. आमच्यात एकही माणूस येत नव्हतं पहिलं. आता कमीत कमी आता थोड्या वेळानं बघा तुम्ही एकही पहिलं बापू आले एकही माणूस येत नव्हतं. बर पण आता 200-400 माणसं आपली मतदान इथनं 700 लीड मतदान जाईल. कटकाळीला हा बापू हा बापूंची उमेदवार दिले सोबत आहे कटकाळी आहे काम त्यांचं? 1 नंबर काम आहे त्यांचं. हा अकोला 1 नंबर काम आहे त्यांचं. हा त्यामुळे त्यांना ह्या बारीनं मतदान फुल लीड त्यांना मतदान आहे. विश्वास ठेवा. जिल्हा परिषद काय चालू चर्चा इकडे? जिल्हा परिषद चर्चा काय चालू? शिवसेना भाजप शिवसेना भाजपमध्ये कोणी येणार चर्चा करत बघायला मिळते. तर आमचा आज काही तरुण मित्र आहेत त्यांची देखील संवाद साधूया चर्चा करूया. ही प्रतिक्रिया करता सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची आहे. साहेब आहेत काय म्हणतो काय झालं जिल्हा परिषदला तरुण पोरं येतात काय बोलाय?
बापू कशाचे काम विकास काम बापून भरपूर केलेले ते तालुक्यामध्ये आणि घोडशेवाडीमध्ये पण तसा विकास झालेला नसल्यामुळे आता सध्या बापूशे पर्याय नाही तालुक्यात. कोटचेवाडी आधी आम्ही ऐकतो की शेकापचं बाग आहे, शेकापचं गाव आहे, बापूच्या सभेला माणसं येत नव्हती. आता काय झालं एवढं परिवर्तन? कामामुळे बापूंच्या हा कामं केली ते होय बर बापूंची मुलं जे खटकळे आहेत आहेत का कामाची माणसं आहेत ते? होय आहेत की लोक जातील पाहिजे. होय आता सध्याला त्यांनी कामं केलेली पण आहेत ते हा. रस्त्याचे म्हणा मुरमाचे तसंच डीपी वगैरे. बर शेकापच्या राजकारणाविषयी किंवा आमदार बाबासाहेब देशमुखांच्या राजकारणाविषयी तरुण पोरांचं म्हणणं काय आहे त्याचं? चांगलं आहे बाबासाहेबचं पण काम चांगलंच आहे. हा त्याच्याकडे काय आहे ना आता विकास काम करायचं म्हणल्यानंतर वर हे मुख्यमंत्री पण ह्यांचाच आहे ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे लवकरात लवकर ह्यांच्याकडून काम पण होतेच ना याकरता एकूण प्रतिक्रिया करता गोडसेवाडीतून बघायला मिळते त्या महत्वाचं म्हणजे हे गोडसेवाडी गाव हे एकेकाळी पूर्णपणे शेतकरी कामगार पक्षाचं होतं. एकेकाळी म्हणजे 2024 ला देखील मोठं मताधिक्य या गोडसेवाडी शेतकरी कामगार पक्षाला दिलं होतं. परंतु त्या विधानसभेमध्ये जी बाबासाहेब देशमुखांची आश्वासन या भागाला दिली होती, या गावाला दिली होती, रस्त्याचे असेल, पाण्याचं असेल, त्या ठिकाणी सभा मंडपचं असेल, ते कोणतंच आश्वासन जवळपास 13-14 महिने पूर्ण झाले तरी देखील कोणतं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळं लोक कर्ज घेतले. शहाजी बापू पाटील यांच्या पाठीमागे गेले चित्र बघायला मिळतंय. या गावामध्ये शहाजी बापूंच्या सभेला खरं लोक येत नव्हते अशी चर्चा आहे, परंतु आता खरं सभा आहे थोड्या वेळानंतर आणि या सभेला आता सध्याला ज्या ठिकाणी मोठी गर्दी व्हायला लागली असं सांगतात की जवळपास 70, 75, 80% हे गाव खरं शहाजी बापू पाटील यांना होईल. ही जी लोक आहेत आपल्यासोबत आता बोललेली ती कर्ज पूर्णपणे ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाचं एकनिष्ठ आधी काम केलं होतं, परंतु आता ही सध्या जी तरुण पोर आहे ती कर्ज जी विकासाच्या मागे जायला लागली. त्याला विकास म्हणजे नेमकं काय आणि कोणाच्या माध्यमातून विकास या भागामध्ये होतोय याकरता गोष्टी सध्या तर त्यांच्या लक्षात यायला तर असं चित्र या भागामध्ये सध्याला बघायला मिळतंय. बाबासाहेब देशमुखांची खरं वरती सत्ता नसल्यामुळे या भागामध्ये त्यांची आणता येत नसेल, निधी येत नसेल, कमी निधी येतो नसेल, त्या माध्यमातून कामं होत नसतील. हे खरं राजकारण सध्याला असलं पण इथल्या पोरांना इथले महत्वाचे प्रश्न सुटले पाहिजे, रस्ता व्यवस्थित असला पाहिजे, पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे, इथल्या भागामध्ये योग्य सोयी सुविधा पाहिजे असा संपूर्ण विचार करून तरुण पोरं या ठिकाणी शहाजी बापू पाटील आणि शोभाताई खटकाळे जिल्हा परिषदला त्यांच्या पाठीमागे जायचं आता तर या बोरान ठरलं चित्र आपल्याला या माध्यमातून बघायला मिळतंय. कॅमेरा सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, गोडसेवाडी.